हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे आणि महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 19 फेब्रुवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्याच्या विषयाकडे. तर तामिळनाडू VO चिदंबरनार बंदर प्राधिकरण शाश्वत, पर्यावरणपूरक व ऊर्जा कार्यक्षम इमारतींसाठी प्रतिष्ठित IGBC प्लॅटिनम रेटिंग मिळवणारे भारतातील पहिले प्रमुख बंदर बनलेले आहे. भारत सरकारने 1 जानेवारी 2026 पासून किंबर्ली प्रोसेसचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. भारतीय वायुसेना 27 फेब्रुवारी 2026 पासून जैसलमेरच्या पोखरण रेंजमध्ये वायुशक्ती 26 हा मोठा हवाई सराव आयोजित केला आहे. भारतात राष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या 2025 ग्लोबल AI व्हायब्रन्सी रँकिंगमध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. चीननंतर भारत सक्रिय स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या बाबतीत जगात 2ऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. भारताने दुर्मिळ प्रकारच्या आजारांसाठी पहिली राष्ट्रीय बायोबँक सुरू केलेली आहे. पुढे पाहूया. भारत बोधन AI परिषद 2026चे आयोजन नवी दिल्ली शहरात करण्यात आले आहे. महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी स्त्री सुरक्षा योजना केरळ राज्य सरकारने सुरू केलेली आहे. पंजाब राज्य सरकारने गुन्हेगारी व अंमली पदार्थांच्या तस्करी विरुद्ध ऑपरेशन प्रहारचा 2रा टप्पा सुरू केला आहे. 12 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय उत्पादकता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह दरवर्षी 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो. जागतिक जन्मजात हृदय दोष दिन दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. श्रीनगरच्या प्रसिद्ध इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन नंतर हिमाचल प्रदेशातील पालमपूर, कांगरा जिल्हा येथे नवीन 2रे ट्युलिप गार्डन खुले करण्यात आलेले आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने 10 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडलेला आहे. पुढे पाहूया. T20 विश्वचषकाच्या इतिहासामध्ये अर्धशतक झळकवणारा ईशान किशन हा पहिला भारतीय विकेटकीपर ठरलेला आहे. आंद्रे गुरोव्ह यांची बल्गेरियाचे अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा आयोजन राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, उद्घाटन B. श्रीनिवासन यांनी केले. कमांडो संख्या सुमारे 800 कमांडो आहेत. मुख्य उद्देश आहे दहशतवादी विरोध तयारी, समन्वय, ऑपरेशन कौशल्य वाढवणे. पुढे पाहूया. सत्येंद्र सिंग लोहिया कुक सामुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा जलतरणपटू ठरला. रहिवासी मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील. अंतर 23.6 किलोमीटर. वेळ 9 तास 22 मिनिटे. 2024 मध्ये लोहिया यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. पुढे पाहूया. देशातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, ज्याला डिजिटल रुपया असेही म्हटले जाते, ही RBI द्वारे गांधीनगर, गुजरात येथे करण्यात आलेली आहे. भारतातील पहिले समर्पित काच संग्रहालय उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे या ठिकाणी बांधण्यात येत आहे. पुढे पाहूया. कोलंबिया IIT बॉम्बे AI फॉर मॅन्युफॅक्चरिंग सेंटरची स्थापना करार 12 फेब्रुवारी 2000 रोजी केला आहे. ठिकाण भारत मंडपम, नवी दिल्ली. हे संयुक्त संशोधन व भाषांतर केंद्र आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.